नमस्कार मित्रांनो. तर मी आहे डॉक्टर प्रसाद पाटकर, गायनेकॉलॉजिस्ट. KEM हॉस्पिटल मुंबईमधून मी गायनेकॉलॉजी केलं आहे. 30 वर्षापूर्वी, जवळजवळ 30 ते 35 वर्ष मला वाटतं आता होतील. तर सध्या मी बोत्सवाना, आफ्रिकामध्ये प्रॅक्टिस करतो आहे. इंडियामध्ये पण मी बरेच वर्ष प्रॅक्टिस केली आहे. तर आज आपला विषय आहे टोबॅको, स्मोकिंग, पान मसाला, गुटखा वगैरे. तर आपल्याला त्याबद्दल काही बोलायचं आहे. म्हणजे सर्वांना माहितीच आहे की टोबॅकोने कॅन्सर होतो, सिगरेट मुळे कॅन्सर होतो. त्याच्यावरती लिहिलेलं असतं, प्रत्येक सिगरेट पाकिटवरती लिहिलेलं असतं. पण आपण तरी पण सिगरेट्स ओढतोच आणि गुटखा खातो किंवा पान मसाला म्हणा खातो, मावा वगैरे खातो. तर ह्या सगळ्याचं खूपच दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतात. ते मी परत सर्वांना सांगू इच्छितो की मुख्य म्हणजे कॅन्सर. तंबाखूमध्ये जवळजवळ 70 प्रकारचे कार्सिनोजेन्स असतात आणि जवळजवळ 20% कॅन्सर जे होतात जगातले, त्याच्यामध्ये 20% कॅन्सरमध्ये तंबाखू, सिगरेट किंवा असं कुठल्याही प्रकारचं आढळून आलं आहे की हा फॅक्टर होता. म्हणजे स्मोकिंग होतं किंवा पान खाणं, असं तंबाखू खाणं किंवा मावा खाणं म्हणा, गुटखा मसाला खाणं, कुठल्याही प्रकारचा तंबाखू खाणं आणि कॅन्सरची रिस्क खूप जास्त हाय आहे. त्यामुळे तर माझं सर्वांना सांगणं आहे किंवा विनंती आहे म्हणा की सर्वांनी तंबाखू सोडून द्यावा. कुठल्याही प्रकारचा तंबाखू सोडून द्यावा. त्यामुळे कॅन्सरचा धोका आपल्याला कमी होईल. फक्त कॅन्सरच असं नाही, इतर पण खूप दुष्परिणाम आहेत. कॅन्सरमध्ये कुठले कॅन्सर होऊ शकतात तंबाखूमुळे? तर ओरल कॅव्हिटीचा कॅन्सर मावा खाणाऱ्यांना जास्त करून होतं. लिप्स आणि जे चिक्स असतात, तोंडाचा कॅन्सर होतो. थ्रोट कॅन्सर, नेक, इसोफेगस म्हणजे अन्ननलिका जी असते, स्टमक, पॅनक्रियाज, इंटेस्टाईन आणि युरिनरी ब्लॅडरचं, किडनी, लिव्हर, सर्वच ऑर्गन्सचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. तर कशाला आपण त्या भानगडीत पडायचं? दुसरी गोष्ट म्हणजे तंबाखू म्हणजे जे निकोटीन असतं त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या रक्तवाहिन्यांवरती सुद्धा होतो. म्हणजे ब्लड वेसल्स जे असतात, तर ह्या रक्तवाहिन्या आपल्या शरीरातील सर्व ऑर्गन्सना रक्त पुरवठा करत असतात. त्यामुळे ईच अँड एव्हरी ऑर्गन म्हणजे शरीरातली प्रत्येक पेशी म्हणा किंवा प्रत्येक जो अवयव असतो त्याच्यावरती ह्याचा इफेक्ट होतो तंबाखूचा, की प्रत्येक ठिकाणी रक्त जे नॉर्मली जायला पाहिजे त्याच्यापेक्षा भरपूर कमी जातं आणि वर्षानुवर्ष ते रक्तामध्ये अशा गाठी तयार होतात, क्लॉटिंग ज्याला म्हणतो, थ्रोम्बोसिस. त्याच्यामुळे गँग्रीन आणि पाय कापायला लागू शकतो. डायबेटीसची रिस्क वाढते, हार्ट अटॅक, ब्रेन पॅरालिसिस, किडनी डॅमेज, सर्वच रिस्क वाढतात. सर्व प्रकारची रिस्क वाढते. तसंच इम्पॉर्टन्स आपण ज्याला म्हणतो, इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे नपुसकता येऊ शकते. तर एवढं सगळं आपल्याला माहिती असताना आपण तंबाखू का थांबवत नाही? थँक्यू व्हेरी मच.